परळीत शरद पवारांनी मोठी खेळी केली आहे। धनंजय मुंडेंच्या मर्जीतल्या नेत्यानं शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे। यावरून आता चहोबाजूंनी कोंडीत सापडलेल्या धनंजय मुंडेंच्या हातून आपलाच बालेकिल्ला जाणार का अशा चर्चांना उधाण आलंय। आज आम्ही आमचा अध्यक्षपदाचा उमेदवार व काही प्रमुख जे आमचे 2-3 उमेदवार आहेत त्यांची नावाची घोषणा आज करणार आहे। परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत खासदार बजरंग सोनवणे यांनी जातीनं लक्ष घातलंय, तर दुसरीकडे तब्बल 15 वर्षांनंतर मुंडे बहीण भाऊ एकत्र युतीत लढणार आहेत। अशातच शरद पवारांच्या एका डावामुळे परळीची निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे। नेमकं परळीत निवडणुकीच्या निमित्तानं काय घडतंय, कोण आहेत दीपक देशमुख, धनंजय मुंडेंसमोर निवडणुकीच्या निमित्ताने कोणती आव्हाने आहेत, याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। तर वार्ड क्रमांक 6 पासून आम्ही सुरुवात करूयात। पहिला उमेदवार आमचा वार्ड क्रमांक 6 चा असेल। परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत दीपक देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने मोठा ट्विस्ट आलाय। दीपक देशमुखांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। त्यांच्या पक्षप्रवेशानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या पत्नी संध्या दीपक देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे। आमच्या पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे तो आमच्या आदरणीय संध्या ताई दीपकराव देशमुख हे आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असतील। दीपक देशमुख हे धनंजय मुंडेंचे सहकारी राहिलेत। त्यांनी परळी नगर परिषदेचं नगराध्यक्षपदही भूषवलंय। ते धनंजय मुंडेंचे जवळचे असल्याचंही बोललं जात आहे। आता त्यांनीच धनंजय मुंडेंची साथ सोडल्यावर मुंडेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। तर दुसरीकडे राजाभाऊ फड, बजरंग सोनवणे यांनी परळी नगर परिषद जिंकण्यासाठी कंबर कसली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळीतले अनेक अवैध धंदे आणि गुंडगिरी समोर आली होती। या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून प्रचारात याच मुद्द्यांवर बोट उचललं जाण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनीही धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे। त्याचाही या निवडणुकीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्हाला याबाबत काय वाटतं? शरद पवारांच्या खेळीमुळे धनंजय मुंडेंच्या हातून परळीचा बालेकिल्ला निसटू शकतो का? कमेंट करून नक्की कळवा।